नाही तर काही काही लोक तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना ह्याची शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करे. जनशक्तीत एवढी ताकद आहे, गावात एवढी ताकद आहे, इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत ती ताकद आहे. आपण आपली ताकद, आपली क्षमता ओळखली पाहिजे. हे तुकडोजी महाराजाची ग्रामगीता सांगते. असं बाबासाहेबाच्या संविधान आणि तुकडोजी महाराजाची ग्रामगीता घराघरात आज काळाची गरज आहे. आणि हा विचाराचा प्रचार करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम. आणि या मंडळीची मला साथ आहे बनसोड साहेब, याच्यामुळे माझी किंमत आहे जी. नाही तर मी किती कीर्तन करत असन, प्रबोधन करत असन, किती खंजेऱ्या वाजवत असन, काही कामाचा नाही. स्पष्ट बोलणारं गाव आहे की. मी तर मनात तारीख ठरल्यानंतर 8 दिवसानं सरपंच साहेबांनी फोन केला. म्हणलं साहेब हे तारीख कॅन्सल होऊ शकते का, त्याला विनंती करासाठी. विचारा खोटं वाटते तर सरपंच साहेबांनी केला नाही. काहून तर म्हणलं साहेब मला उलट होऊन राहिलं, जालना कुठं, तुमचं हे गाव पडते म्हणलं दुसरीकडं. म्हणलं आपण कधी पुढं पाहतो. हे म्हणे नाही, शब्द दिलाय, पत्रिका छापल्या, तुम्हाला याच लागते. मग तुमच्या शब्दावर आलो. बरं, मी काही प्रोफेशनल माणूस नाही, मला काही हेच काम नाही. प्रोफेशनल जर असतो तर शब्दावर आलो असतो का मावशी? आम्ही शब्दावर जातो. काही काही माणसाच्या, तुमच्या सरपंच साहेबाच्या शब्दावर इथपर्यंत आलो. 1 रुपयाही ॲडव्हान्स न घेता. फोटो वाटत असून ते विचार का बरं जातो गावागावात? का हा विचार पोहोचला पाहिजे, लोक जागृत झाले पाहिजे. काकू हे विज्ञानाचं युग आहे, पण झपाट्यानं अज्ञान वाढत आहे. आमच्या डोक्यात खरे महाराज, खरे बाबा गेले पाहिजे. शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत रविदास, संत कबीर. आम्हाला बाबा पाहिजे, गाडगे बाबा, भीम बाबा. नाही तर आताही बाबा काही कमी नाही. 2-3 बाबा जेलात आहे. काहून तर पहिले अगरबत्ती, नंतर जबरदस्ती. तरी आमच्या बायाला खराब आदत आहे. कोणताही नवीन महाराज दिसला का बाई महाराजच्या पाया पण या बाई लागा पाया, टाका दक्षिणा. सुखी राहा, तुमचे लपडे चालू ठेवा. हे 2-3 महाराज जेलात गेले याचा अर्थ सर्वच महाराज वाईट आहे असं मा म्हणणं नाही. काही काही महाराज चांगली आहे, पण काही काही महाराज न सत्यानाश केला ना. आता एक नाशिकचा बाबा पकडला, टेबलवाला बाबा. एवढा खतरनाक बाबा तो, त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्या बाबाचं नाव आहे अशोक खरात. बाईनं नाव जरी घेतलं का नाही घरी अशोक खरात, तरी माणसं म्हणते बाई होते का नाही घरात, का काढू म्हणते वरात. एवढा खतरनाक बाबा. रोजचे रंगारंगाचे बाबा तयार होऊन राहिले. आता एक नवीन बाबा पाहिला मी युट्यूबवर, तो तर त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. तो चालू पंख्यात हात टाकते आणि एका हातानं पंखा थांबवते. काओकास नाव आहे त्या बाबाचं. लड्डू मुत्या, लड्डू मुत्या. चालू पंख्यात तो बाबा हात टाकते. त्याचं नाव लड्डू मुत्या पाहिजे, आग मुत्या म्हणावं. मी म्हणतो बटन आहे बंद करायला थे दाबणं भाऊ तू. त्याचे भक्त युट्यूब वर कमेंट मध्ये टाकतात, बाबा के हात में पावर आहे म्हणते, बाबा के हात में शक्ती आहे म्हणते. बाबाच्या हातात एवढाच पावर आहे, बाबाच्या हातात एवढीच जर शक्ती आहे तर आपलं ओपन चॅलेंज आहे त्या बाबाले. मी म्हणतो त्या बाबाच्या हातात जर एवढीच जर शक्ती, एवढाच जर पावर आहे, तर त्या बाबाले भारत पाकिस्तान सीमेवर उभं करा. कर म्हणा बाबाले असा हात आणि थांबून दाखव म्हणा पाकिस्तान वाल्याच्या गोळ्या. नाही भोगदाड पाडून हाताले तर काहीच नाही केलं त्याने. काही लोकांना बयाळ समजते आणि आपले लोक या बुवाबाजीत लंबे होतात. म्हणून आमच्या डोक्यात हे खरे बाबा गेले पाहिजे. असा बाबा की 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, विकासाचा पाया माझा भीमराया, चांदण्याची छाया, कापडाची छाया, कवी वामन दादा कळलं गीत आहे. कापडाची छाया, माऊलीची माया होता माझा भीमराया.
यांचं धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे. आज या गुंडली गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. का या लहानशा गावात बुद्धाचा विचार पेरण्याचं काम या समितीनं केलं आणि या कार्यक्रमासाठी अनेक मंडळीनं मदत केली. असं या मंडळीचं मला सहकार्य आहे. काकू हा हार्मोनियम वाजून राहिला, हा माझा सक्का भाऊ आहे नितीन सूर्यवंशी. हा इंजिनियर आहे, महाऊर्जा डिपार्टमेंटला काम करते. हा इकडे उजवीकडे बसले आहे, हे आहे आशिष दादा निलटकर, सुंदर तबला वाजवतात. हे म्युझिक टीचर आहे सेवा सदन हायस्कूल मध्ये. सकाळी 7 वाजता यायची शाळा राहते, सकाळची शाळा रोजची. रात्री माझ्यासोबत कार्यक्रमात राहतात. हे इंजिनियर, हे टीचर, मी एक म्हणतात फक्त फटीचर आहो. पण मी काही रिकामचोट गावाने उपद्रव नाही. मी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बार्टीमध्ये प्रकल्प अधिकारी पदावर काम करतो. दिवसभर शासनाची सेवा करतो, रात्री जनतेचं काम करतो. हे सांगण्यामागचं कारण एकच आहे. काही काही बायाले असं वाटत असं हे आता इथं कार्यक्रम करून राहिले तर दिवसभरी हे धंदा करत असं. तसे नाही ते. आम्ही दिवसा ड्युट्या करतो. आज 6:30 वाजता आम्ही जालन्याहून आलो आणि 8 वाजता ऑफिसला गेलो मी. कारण सामाजिक समता सप्ताह चालू आहे समाज कल्याण विभागामार्फत. आणि उद्या सकाळी 7 वाजतापासून आमच्या ऑफिसचे कार्यक्रम आहेत 2 वाजेपर्यंत दुपारी. मग तेही आटपवतो आणि रात्री मग कार्यक्रम करतो. इकडे उजवीकडे बसले हे आहे सागर कुमार उदापुरे सर. सुंदर टाळ वाजवतात, भजन म्हणतात, तबला वाजवतात, ड्रायव्हिंग सुंदर करतात. ज्याचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे स्वतःचा. पण हे सोडून मला सगळं गाडी चालवायला येतात. काहून तर आमच्या केसाला धक्का लागला पाहिजे. स्टेजवरही जागरण करतात आणि इथूनही पुन्हा आम्हाला नागपूर पर्यंत बरोबर पोहोचवतात. झोपत नाही गाडी चालवताना. नाही तर हे जर झोपले तर आम्हाला झोपवल्याशिवाय ना राहते एखाद्या दिवशी वैकुंठा नदीत. हे मांग बसले आहे, मागून आवाज काढतात आमचे. हे आहे दीपक दादा नरता, सुंदर गाणं म्हणतात. याचं गाव आहे आकोली, पण आवाज असा सुपर आहे. अशी आमची 4-5 लोकांची संघटना आहे आणि हा विचार आम्ही गावागावात पेरण्याचं काम करतो. तसं तुमचं गाव खरंच सुंदर गाव वाटलं. ज्या गावात तथागत बुद्धाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात साजरा होते, त्या गावावरून त्या गावाची वैचारिक पात्रता लक्षात येते. आपलं गाव वैचारिक गाव आहे कारण आज गरज बुद्धाच्या विचाराची आहे. आज आम्ही इस्रायल मधलं युद्ध पाहिलं आणि या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. आमच्या नागपूरकडं लोकांना सिलेंडर नाही भेटत होते. सिलेंडर साठी रांगाच रांगा. मग सिलेंडर नाही भेटे तर आमच्या नागपूरच्या लोकांना काकू काड्या विकत आणल्या. आता तुमच्या इकडे बाजूला जंगल आहे तर फुकटात भेटते काड्या. लाकडं नाही कधी. आमच्या नागपुरात लोकांनी विकत घ्या लागते काड्या, विकत आणा लागते लाकडं. मग लोकांना लाकडं विकत आणले, चुली पेटवल्या घरी आणि लाकडं विकत आणले, गच्चीवर लाकडं वाढाले टाकले. जसे वाढायला टाकले तसे त्याच दिवशी 2 दिवस कंटिन्यू पाऊस आला. आता का खात असा प्रश्न आहे. कशामुळे झालं सर्व हे चित्र तयार झालं इराण आणि इस्रायल युद्धामुळे. आणि युद्धानं कोणत्याच देशाचं कल्याण होत नसते. बुद्धानं दिला शांतीचा मार्ग. ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे, ना भांडण ना तंटा ना युद्ध पाहिजे. आज या जगाला युद्ध पाहिजे, आज या जगाला युद्ध पाहिजे, आज या जगाला युद्ध पाहिजे. बुद्ध धम्माची गरज सर्वाला, युवक युवती आणि माया बाबाला, युवक युवती आणि माया बाबाला, युवक युवती आणि माया बाबाला. प्रज्ञाशील करुणा शुद्ध पाहिजे, प्रज्ञाशील करुणा
असलेलं शील आत्मसात करणं ही आजच्या काळाची गरज आहे. बाबासाहेब एका भाषणात असं बोलले, लोग मुझे इसलिए नहीं मानते कि मैं बहुत ज्यादा विद्वान हूं, लोग मुझे इसलिए नहीं मानते कि मैं बहुत ज्यादा पढ़ा लिखा हूं, लोग तो मुझे इसलिए मानते हैं क्योंकि मैं शीलवान हूं और चारित्र्यवान हूं. आपलं चारित्र्य जपणं हे तेवढंच महत्वाचं आहे. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून आम्हाला हा संदेश इथून घेऊन जायचा आहे. आणि पुन्हा एक सांगतो, आजच्या कार्यक्रमात जेवढी लोक खुर्च्यावर बसले तेवढी लोक मरणार आहे. हे खाली बसणारे हेही मरणार आहे. आणि आमचे साऊंडवाले दादा सुंदर साऊंड सर्व्हिस आहे, पण हे मशीन छातीवर घेऊन लंबे होणार आहे आणि आम्ही स्टेज सकटच लंबे होणार. पण कोण कधी मरण हे मात्र सांगता येत नाही. मराचं प्रत्येक आले. मौत की किसके साथ रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. मरा लागते. काही काही बाया म्हणतो सण आतापर्यंत तर चांगला सांगत होता हो ह्या. आता का मराच्या गोष्टी काढल्या ना मरी आली का काय याच्या उराव लोक कोणाला नाही घाबरत, मरालेच घाबरते. आणि मरण हेच अंतिम सत्य आहे. पण मराच्या आधी असं काही काम करा का मेल्यावर कोणी आपलं नाव घेतलं पाहिजे, मेल्यावर कोणी आपली जय म्हटलं पाहिजे. असं जर वाटत असेल तर आजच्या कार्यक्रमात 3च वाक्य सांगतो. माझा पूर्ण तुम्ही कार्यक्रम विसरले तरी चालेल, पण आता मी जे बोलीन ते मात्र विसरायचं नाही. 3च वाक्य आहे पण कामाचे आहे. वाक्य नंबर 1, पहिलं वाक्य आजच्या कार्यक्रमातलं लक्ष ठेवा सगळेजण. पहिलं वाक्य, बसताना असे बसा. कशी बसा पण वाक्य ऐकून घ्या पूर्ण. वाक्य वय, बसताना असे बसा की बाजूच्याला आपल्याला बसासाठी जागा दिली पाहिजे. वाक्य नंबर 2, चालताना असे चला की चालत असताना आपल्याला समोरच्यानं रस्ता दिला पाहिजे. आणि वाक्य नंबर 3, फायनल वाक्य आजच्या कार्यक्रमातलं, मरताना असे मरा का ज्याला माहीत झाला आपण मेलो त्याच्या डोळ्यात निदान 2 थेंब तरी पाणी आलं पाहिजे. याला जीवन जगणे असं म्हणतात. एवढं जरी माणसानं जीवनात येऊन केलं त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी स्वतःच्या जीवनाचं कल्याण करणं हे आपल्याच हातात असते आणि स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करणं ही आपल्याच हातात. म्हणून आज आपल्याला ठरवायचं आहे, कारण ही जीवन काही पुन्हा पुन्हा भेटणार नाही. हे एकच वेळा संधी मिळते. या मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. मग आज बुद्ध मूर्तीचं लोकार्पण आपल्या गावात झालं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संकल्प करा, आपल्या जीवनातली वाईट व्यसनं आज कार्यक्रमात देऊन टाका. शपथ आहे तुम्हाला बाबासाहेबाची, शपथ आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी राजाची. वाईट व्यसनं बंद करा. एक तरी पुस्तक या महापुरुषांची वाचा, अंधश्रद्धा सोडा आणि आपले लहान लहान लेकरं शिक्षणाशी जोडा. आपलं गाव संघटित ठेवा. जातीयवाद, धर्मवाद, पक्षाचे वाद हे बाजूला करून आपलं गाव एकत्रित आलं पाहिजे विकासासाठी. मग गावातली आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था बळकट करणं हे गावकरी मंडळीचं काम आहे. कारण गाव करी ते गाव न करी. कारण तुम्ही आम्ही सगळे एक ना एक दिवस संपणार आहोत, सगळे एक ना एक दिवस जाणार आहोत. हेच बुद्धांनी सांगितलं. तथागत बुद्धानं 2500 वर्षाच्या आधी तो जगण्याचा मार्ग दाखवला की साधन्या या जन्मी अमृतवाणी ही बुद्धाची ऐकते उनी ध्यान. साधन्या या जन्मी निर्माण, साधन्या या जन्मी निर्माण, साधन्या या जन्मी निर्माण.
पायी तुटी सुयोग्य शिकवण अन्य कुठेही मिळेना शोधून अन्य कुठेही मिळेना शोधून